की फायर फायटिंगची टीम, तहसीलदार साहेब, म्युन्सिपाल्टीची सगळी मंडळी वेळेत इथं आली आणि एक अत्यंत दुर्दैवी शॉर्ट सर्किट होऊन जी आग लागली होती ती विझवण्यात आलेली आहे. जे पेशंट त्या बाजूला होते त्यांना ऑलरेडी इथून योग्य स्थळी बाहेर काढलेलं आहे आणि इतरही पेशंटला बाहेर काढण्याचं काम योग्य प्रकारे झालेलं आहे. आता असा कुठलाही पेशंट इथे आत राहिलेला नाही आहे ज्याला काही इजा होऊ शकते. आग आटोक्यात आहे आणि कोणालाही काही झालेलं नाही आहे. दुर्दैवाने हे झालं. आता इलेक्ट्रिशियन आणि ती सगळी मंडळी जी आहेत ती ह्याची कारणं शोधून काढतील आणि ती निस्तरल्यानंतरच पुन्हा पेशंटला ॲडमिट करण्याची प्रक्रिया सुरू होईल. कोणालाही गंभीर इजा झालेली नाही, कोणाला इजासुद्धा झालेली नाही. सर्व पेशंटना वेळेत बाहेर काढलं गेलेलं आहे आणि योग्य स्थळी त्यांना हलवलेलं. ही कंटिन्युअस आज काय झालं आहे, उष्णता वाढल्यामुळे कंटिन्युअस AC चालू आहेत आणि त्या कुठल्या तरी एका ACला पहिल्या मजल्यावर शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असं मला कळतं आहे. पण त्याची आता शोध करावा लागेल कशामुळे आग लागली ती. ICUचे पेशंट कुठे शिफ्ट केले? ICUचे पेशंट ऑलरेडी बाहेर काढून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलेले आहेत. ते आता मॅडमला मतीन सरांचा फोन आला. एक मिनिट. मॅडमला बोलाव जरा. पेशंट किती होते? 2 मिनिटं तुम्हाला डेटा देते. 2 मिनिटं डेटा देत आहेत. जी ICU मध्ये होते त्यांनाही कार्डियक व्हॅननी नेलेलं आहे आणि वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये त्यांना ओके. पेशंटच्या सर्व नातेवाईकांनी कृपया घाबरून जाऊ नका. त्यांना योग्य स्थळी हलवलेलं आहे. हॉस्पिटलमध्ये हा सगळा डेटा तुम्हाला मिळेल कोणाला कुठल्या हॉस्पिटलमध्ये, कारण जिथे जिथे उपलब्धता होती त्याप्रमाणे ती हलवलेली आहेत सगळी मंडळी आणि त्यांचा डेटा तुम्ही द्याल. सर 51 पेशंट होते आणि त्याच्यामधले 7 ICUचे होते. सगळे पेशंट आता स्टेबल आहेत. किती पेशंट हलवले? आत्ता आम्ही ICUचे प्रायोरिटीवरती हलवलेत. ICUचे 7 पेशंट हलवलेत आणि ह्याला सिव्हिलला जे आम्ही हलवलेत ते डायलिसिसचे 2 आहेत आणि बाकी मिळून एकूण टोटल 5 हलवलेत आणि बाकी आता सगळं वरती मॅनेज झालं आहे. सगळं स्टेबल आहे, सगळं आहे. आता एक 15-20 मिनटात आम्ही कॅज्युअल्टीला सगळे पेशंट आत घेऊ, एक चेक करू आणि त्यांच्या डिपार्टमेंटला परत सेटल करू. नाऊ एव्हरीथिंग इज अंडर कंट्रोल. आमची सिस्टीम पण इंटॅक्ट होती, फक्त प्रिकॉशन्स म्हणून आम्ही सगळ्यांना बाहेर आणलं होतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.